नमस्कार मंडळी, आपल्या टिळकरोड रोटरी क्लबच्या ऑडिओ बुलेटिन 3मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 17 जुलै 2025 आपल्या लेडीज मंथमधील ही तिसरी सभा आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत अशा 2 व्यक्ती ज्यांनी एकदम ऑफबीट करिअर निवडून त्यात यशस्वी वाटचाल करून दाखवली आहे. या आहेत आपले स्वतःचे गॅरेज चालवून गाड्यांची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या मनीषा पाध्येताई आणि पुण्यातील पहिल्या स्त्री फायर फायटर मेघना सकपाळताई यांच्याशी संवाद साधणार आहेत रोटरीयन डॉक्टर शिरीष सहस्रबुद्धे. आता ऐकूयात आपल्या मागील सभेचा वृत्तांत. मी चित्रा भावे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अशा हरिनामाच्या गजरात रोटरी टिळकरोडची पंढरीची वारी सेवा सदन शाळेच्या प्रांगणातून मीटिंग हॉल पर्यंत आली. टाळ, झांजा आणि विठुरायाच्या गजरात सगळ्यांनी विठ्ठल मूर्तीला प्रदक्षिणा केली. गंध लावलेले, बुक्का तुळशीमाळ घातलेले, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले आणि केशरी पिवळ्या रंगाचे ड्रेस परिधान केलेले रोटरीचे वारकरी विठूचा गजर करण्यात अगदी दंग झाले होते. सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण होते. वारी निमित्त साखर फुटाण्यांचा प्रसाद घेऊन सर्व मंडळी स्थानापन्न झाली. अशा या सुंदर वातावरणात आपली ह्या वर्षीची लेडीज मंचची दुसरी मीटिंग सुरू झाली. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे दर्जेदार सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी कर्णबधिरांसाठी 25 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. 7 या उपक्रम केंद्राच्या त्या संचालिका आहेत. अशी बरीच मोठी ओळख असणाऱ्या आपल्या सभेच्या वक्त्या विनयाताई देसाई यांची ॲन ललित गौरीने ओळख करून दिली. नवविधा भक्ती या विषयावर विनयाताईंचे व्याख्यान होते. हा विषय अनेक उदाहरणे आणि गोष्टी सांगून त्यांनी सहज सोपा केला. आपल्या ओभवत्या आणि रसाळ वाणीने सर्वांना खिळवून ठेवले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन करून त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली. जीवनाचे ध्येय परमेश्वर प्राप्ती हेच सगळ्यांचे अंतिम ध्येय असते. या विश्वाचा शोध आपल्याला घ्यावासा वाटतो. हे विश्व कोणाच्या सत्तेने चालते आणि त्याचा शोध घ्यायचे, भगवंतापर्यंत पोहोचण्याचे आपले अंतिम ध्येय असते. पण हे ध्येय साधायचे कसे? तर परमेश्वर भक्ती करूनच ते साधायचे. एका दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, तू गुरु करून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हादाने नवविधा भक्तीने गुरु प्राप्त होतो आणि त्याचे 9 विविध प्रकार आहेत असे सांगितले. ते प्रकार म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्या, आत्मनिवेदनम. या 9 प्रकारांनी परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला पोचता येते. परमेश्वराची भक्ती करण्याचे श्रवण, कीर्तन असे विविध प्रकार आहेत. श्रवणाचे महत्त्व फार मोठे आहे. परमेश्वराचे महात्म्य, त्याचे गुण ऐकावेत. आनंदमयी वातावरणात कीर्तन करावे. भगवंताच्या पादुकांना मनोभावे स्नान घालावे. फुले, हार, पंचामृताने पूजन करावे आणि सतत त्याचे नामस्मरण करावे. सध्याच्या या धावपळीच्या युगात नामस्मरणाचा मार्ग सहज, सुलभ आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी. तो आपल्या हिताचेच करेल असा विश्वास बाळगावा. आणि या भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. प्रभूवर आपला भार सोपवावा. प्रभूला पूर्ण समर्पित व्हावे. प्रभू माझा सखा आहे अशी भावना ठेवावी आणि अशा प्रकारे रोज क्षणभर सर्व काही विसरून मनापासून देवाची भक्ती करावी. असे आपल्याला वागता आले
तर आपले जीवन सुखकर होईल, आपल्याला ईश्वर प्राप्त होईल. अशा या नवविधा भक्तीमध्ये सर्वजण अगदी तल्लीन होऊन गेले होते आणि विनयाताईंचे भाषण संपू नये असेच वाटत होते. चित्रा भावे यांनी शेवटी विनयाताईंचे आभार मानले. या अशा साजेशा विषयालाच धरून सात्विक जेवणाचा सर्व मंडळींनी आस्वाद घेतला. धन्यवाद. प्रत्येकाने पाहावी अशा शिवसृष्टीला शुक्रवारी म्हणजे 19 जुलैला आपल्या क्लबच्या 56 जणांनी भेट दिली. आत गेल्यावर आधी सर्वांना हातात बांधायला बँड दिले आणि सूचना दिल्या. बँडवरती काय काय पाहणार त्याची चित्रे होती. आमच्या ग्रुपचं नाव होतं नेतोजी पालकर. आत जाऊन मग आम्ही एक एक दालन पाहू लागलो. पहिले दालन होते रणांगण. ह्यात विविध प्रकारची हत्यारे होती. तलवार, भाले, बंदुका, तोफा, वाघनखे आणि बरेच काही. नंतरचे दालन सिंहासनाधीश्वर. ह्यात राजदरबार रेखाटला होता आणि शिवाजी महाराजांच्या दरबारातील विविध मानचिन्हे होती. राजदंड, चामर, छत्र, अश्वपुच्छ, तराजू, मोरखेल वगैरे. मग आम्ही एका हॉलमध्ये गेलो. तिकडे आम्ही शिवाजी महाराजांच्या तोंडून स्वातंत्र्य लढ्याची कहाणी ऐकली. त्यानंतर बघितला आग्र्याहून सुटका हा शो. पुढे काय या विचारात आम्ही अजून एका दालनात शिरलो. तिथे विविध किल्ल्यांचे मॉडेल होते आणि त्याची माहिती आम्हाला दिली गेली. देवगिरी, शिवनेरी, विशाळगड, पन्हाळगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि शेवटी सिंहगड. फारच मस्त वाटले सगळे बघायला आणि ऐकायला. मग मात्र सगळे मावळे थकले. चहा, कॉफी आणि भजीची मेजवानी आमच्यासाठी तयार होती. खाऊन तृप्त झालेले सर्व दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेलो. तिकडे एक मोठे मॉडेल होते. भविष्यात या 21 एकर जागेवर काय काय उभे राहणार आहे याची आम्हाला माहिती दिली. नंतर एका हॉलमध्ये आम्हाला बसवले. शेवटच्या कार्यक्रमाच्या आधी काही मंडळी भवानी मातेचे मंदिर बघून आली. जवळजवळ 88 पायऱ्या चढून गेल्यावर अतिशय सुंदर मंदिर बांधले आहे आणि त्यातली भवानी मातेची मूर्ती तर अतिशय सुबक आणि देखणी. तिकडून खरं तर पाय निघत नव्हता, पण पुढचा कार्यक्रम सुरू होणार म्हणून आम्ही सर्व पटकन खाली आलो. पुढे होता एक 3D शो. पूर्ण महाराजांच्या आयुष्यावरची कहाणी दाखवली. अर्ध्या तासाचा हा शो सर्वांना भारावून टाकतो. आदरणीय बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या स्वप्नातील शिवाजी महाराजांचे कार्य समाजाला कळावे म्हणून केलेला प्रकल्प अतिशय देखणा झाला आहे. नवीन पिढीतील मुलांनी शिवसृष्टी बघून आपल्या देशाची महती इतरांना सांगावी असे वाटते. हे सर्व दाखवण्यासाठी हेमंत व त्याच्या टीमने उत्साहाने नियोजन केले. त्यांचे विशेष कौतुक. शेवटी सर्वजण एका रेस्टॉरंटमध्ये चविष्ट जेवण जेवून आपापल्या घरी परतले. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 24 जुलै रोजी मूठ कोर्ट. आपल्या क्लबमधील वकील मंडळी हा एक मजेशीर कार्यक्रम सादर करत आहे. इतर कलाकार मंडळी मात्र मी नंतर सांगू. 31 जुलै रोजी डॉक्टर पूजा देखणे यांचा कार्यक्रम. विषय आहे संजीवनी, मानसिक आरोग्याची. वाढदिवस शुभेच्छा. 24 जुलै नरेंद्र खेडेकर यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधे यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.